Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. वेलकम टू शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 9वीच्या पहिल्या पोएमला शिकायला सुरुवात केलेली आहे. आज आपण वॉक अ लिटल स्लोअर या पोएमचे क्वेश्चन आन्सर शिकणार आहोत. सो ओपन युअर बुक अँड सॉल्व द क्वेश्चन्स. स्टुडंट्स, ॲट फर्स्ट we shall see side questions, then we will have English workshop. Now side question first. What would happen if the child tried to walk fast and why? जर ते मूल वेगाने चालले तर काय होईल आणि का? Now listen its answer. If the child tried to walk fast, जर त्या मुलाने वेगाने धावण्याचा प्रयत्न केला, he or she will be able to properly understand the actions. He or she will not be able to properly understand the actions. तो किंवा ती त्याच्या पालकांच्या क्रिया, वेगवान क्रिया समजू शकणार नाही. or thoughts किंवा विचार समजू शकणार नाही. of his her father, त्याच्या किंवा तिच्या वडिलांचे. and will fail to achieve success in life, आणि आयुष्यामध्ये यश मिळवण्यापासून ते मुक्तील किंवा दुरावतील. नाव सी सेकंड क्वेश्चन. डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग? व्हॉट डज द पोएट ॲक्च्युली मीन टू से इट? मग आता पुढच्या प्रश्नात असं विचारलं आपल्याला, डज द वर्ड वॉक रिफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग? या कडव्यामध्ये वॉक या शब्दाचा उल्लेख केवळ चालण्याची क्रिया म्हणूनच केलेला आहे का? व्हॉट डज द पोएट ॲक्च्युली मीन टू से इट? कवीला नेमकं प्रत्यक्षात काय म्हणायचं होतं? नाव सी आन्सर. नो, द वर्ड वॉक डज नॉट रिफर हिअर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. या कवितेमध्ये वॉक हा शब्द केवळ चालण्याची क्रिया दर्शवण्यासाठी नाही वापरलेला आहे, तर द पोएट ॲक्च्युली वॉन्ट्स टू से दॅट, कवीला असं म्हणायचं आहे की द फादर शुड कम्युनिकेट विथ हिज थॉट्स अँड फिलिंग्स टू द चाइल्ड, की पालकांनी आपल्या मुलांशी आपले विचार आणि भावना व्यक्त कराव्यात. अँड हेल्प हिम हर टू लर्न ऑर बिकम फॅमिलियर विथ द वेज ऑफ लाईफ, आणि त्या पाल्यास त्या मुलास आयुष्यातले वेगवेगळे वळण आणि मार्ग दर्शवण्यासाठी समजून घेण्यासाठी मदत करावी. बाय शोविंग हिम ऑर एक्सप्लेनिंग द चाइल्ड हाऊ टू बिहेव अँड ॲक्ट फॉर लिव्हिंग अ गुड लाईफ. तेही त्याला सांगून, दाखवून किंवा शिकून हाऊ टू बिहेव कशा पद्धतीने वागायला पाहिजे, अँड ॲक्ट कशा पद्धतीने कृती करायला पाहिजे, फॉर लिव्हिंग अ गुड लाईफ चांगले आयुष्य जगण्यासाठी. डू यू अंडरस्टँड इट? नेक्स्ट नाव सी क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डू द फूटस्टेप्स ऑफ द फादर रिफर टू? आपल्याला तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे की व्हॉट डू द फूटस्टेप्स ऑफ द फादर रिफर टू? पालकांची पावले नेमके कशाच्या उद्देशाने वापरली? नाव सी व्हॉट डू द फूटस्टेप्स ऑफ द फादर रिफर टू? त्या वडिलांची पावले कोणत्या गोष्टीचा उल्लेख करतात बरं? लेट सी इट्स आन्सर. द फूटस्टेप्स ऑफ द फादर रिफर हिअर टू द फादर्स मॅनरिझम, डिस्टिंक्टिव्ह अँड इंडिव्हिज्युअल जेस्चर्स. या ठिकाणी पालकांची पावले हे वेगवेगळे चालीरीती, मॅनर्स, डिस्टिंक्टिव्ह अँड इंडिव्हिज्युअल जेस्चर्स, त्यांचे व्यक्तिगत हातवारे किंवा विशेष काही चालण्याची ढब, व्यक्तिमत्वातील पैलू आहेत. ट्रेट्स ऑफ स्पीकिंग अँड बिहेविंग, कशा पद्धतीने ते बोलतात, वागतात. हिज ॲक्शन्स अँड हिज ऑल ओव्हर कॅरेक्टरिस्टिक्स दॅट मेक अ पर्सन सक्सेसफुल इन लाईफ. त्यांचे ते सर्व कृती किंवा त्यांनी करत असलेली कामे ज्या वैशिष्ट्यांमुळे दॅट मेक्स अ पर्सन सक्सेसफुल इन लाईफ, ज्यामुळे एखादा व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. क्वेश्चन 1. रीड द पोएम अलाउड. ही कविता वाचायची आहे मोठ्याने, आणि पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. कंसात दिलेले शब्द हे योग्य त्या रिकाम्या जागांवर भरायचे आहेत.
Example 1. The child is talking to its father. Here the first fill in the blank is child and another is father. Say example 2. The dash dash is leading. Who is leading? The father is leading. And the dash dash is following. Who is following? The child is following. Next example. Someday the dash dash will become a dash dash. Someday the child will become a father. Next, the dash dash does not wish to fall while following its dash dash. Now here, इथं काय येईल? The child does not wish to fall while following its father. So, do you understand it? Now see, next question, question 2. Find and write pairs of rhyming words from the poem. आपल्याला कवितेमधून यमक जुळणारे शब्द शोधून काढायचे आहेत. मग कोणकोणते शब्द आहेत बरं या पोएममध्ये जे की यमक जुळतात? पहा, स्मॉल फॉल फर्स्ट पेअर, देन सेकंड पेअर सी मी, थर्ड पेअर बी मी, फोर्थ ट्रू यू. नाउ दीज 4 pairs are rhyming words. Okay, now see in the third question, question 3, the meaning of the words in the following pair show that they are related. खालील जोड्यांमधले शब्द आपल्याला त्यांचे सहज संबंध दर्शवतात. डॅडी फादर चाइल्ड यांच्यामधलं रिलेशन दर्शवलं गेलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉलो लीड ह्या 2 शब्दांमधलं पण रिलेशन असल्यामुळं ही एक पेअर दिलेली आहे. तसं टीचरशी कुठला शब्द रिलेटेड वर्ड म्हणून येऊ शकतो? फर्स्ट टीचर, स्टुडंट, डॉक्टर, पेशंट, गिव, टेक, शॉप ओनर, कस्टमर. ओके, अशा पद्धतीने आपण रिलेटेड वर्ड्सच्या पेअर्स तयार करू शकतो. नाव सी क्वेश्चन 4. द चाइल्ड इन द पोयम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोवर. या कवितेतील मूल आपल्या वडिलांना हळूवार चालण्यास विनंती करत आहे. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट, इथे कवी असे सूचित करतो की द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. या बालकाला त्याच्या वडिलांच्या कृती चांगल्या रीतीने समजून घ्यायच्या आहेत. द चाइल्ड वुड लाईक टू ॲक्ट द सेम वे, आणि त्या मुलालासुद्धा तशाच पद्धतीने वागायचं आहे. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर आउटस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड्स. पण त्या फादरला वॉन्ट्स टू बी मोर अंडरस्टँडिंग, अधिक समजदार व्हायला हवं, टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड्स, त्या बालकाच्या गरजा समजून घेण्यासाठी. व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. खालील लाईन्समध्ये काय इम्प्लाइड केलेलं आहे बरं, काय सूचित केलेलं आहे बरं? लेट्स सी. एक्झाम्पल फर्स्ट, समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट. काही वेळेस तुमची पावले वेगवान असतात. यामधून काय सूचित केलेलं आहे? तर समटाइम्स the father's actions are too quick for the child to follow them properly or understand it. काही वेळेस पालकांच्या कृती खूप वेगवान असतात की ज्या त्या मुलाला फॉलो करता येत नाहीत किंवा योग्य रीतीने समजून घेता येत नाहीत. नाव सी क्वेश्चन बी, नेक्स्ट क्वेश्चन. समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. या ठिकाणी ते मूल म्हणते काही वेळेस तुमची पावले दिसतसुद्धा नाहीत. मग याचा आन्सर काय येईल? यामधून काय सुचवायचं आहे कवीला? समटाइम्स द ॲक्शन्स ऑफ द फादर आर सो डिफिकल्ट दॅट द चाइल्ड कॅन नॉट अंडरस्टँड ऑर ऑब्झर्व अँड ॲक्ट अकॉर्डिंग टू इट. म्हणजेच काही वेळेस पालकांच्या कृती इतक्या वेगवान असतात की त्या मुलाला सहज रीतीने समजत नाहीत, पाहत नाहीत, निरीक्षण करता येत नाही आणि त्यानुसार वागता येत नाही. ओके, नेक्स्ट सी. पुढे असं एक्झाम्पल दिलेलं आहे, पुढे लाईन दिलेली आहे. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. पुढे तो मुलगा काय म्हणतोय? आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. यामधून पोएटला काय इम्प्लाय करायचं आहे, काय सूचित करायचं आहे? द चाइल्ड हू इज ग्रोन अप नाव वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड करेक्टली इन द जर्नी ऑफ लाईफ. म्हणजेच ते मूल आता ग्रोनअप झालेला आहे, वाढलेला आहे आणि तो सुद्धा एक प्रौढ व्यक्ती आहे. आता त्याला त्याच्या मुलालासुद्धा योग्य रीतीने आयुष्याच्या प्रवासामध्ये मार्गदर्शन करायचं आहे. लास्ट क्वेश्चन. अँड नो दॅट आय वॉज ट्रू.
आणि मला हे माहीत असेल की मी सत्य होतो. यामधून कवीला काय सूचित करायचं आहे? व्हॉट डज द पोएट वॉन्ट टू इम्प्लाय? सी आन्सर. द ग्रोन अप चाइल्ड इज कॉन्फिडंट अबाउट हिज ओपिनियन्स, जजमेंट्स अँड ॲक्शन्स इन हिज लाईफ. मोठे प्रौढ झालेल्या मुलाला आता आत्मविश्वास आलेला आहे त्याच्या मतांबद्दल, न्यायनिवाड्याबद्दल. ही वॉज करेक्ट अँड सिन्सिअर थ्रू आउट हिज लाईफ लाईक हिज फादर. तो देखील त्याच्या वडिलांप्रमाणेच आता आयुष्यभर सिन्सिअरली, प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करील, सत्याच्या बाजूने चालेल. डू अंडरस्टँड इट? नाव सी क्वेश्चन 5. यूजिंग युअर ओन आयडियाज. तुमच्या मनाच्या कल्पना वापरून फ्रेम 3 सेंटेन्सेस, असे 3 वाक्य तयार करायचे आहेत दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन. मग या ठिकाणी मुलं कुठलेही 3 चालू वर्तमान काळाचे किंवा चालू भूतकाळाचे वाक्य लिहू शकतात ज्यामध्ये ती क्रिया चालू असल्याचं दिसतं. फॉर एक्झाम्पल, यू आर लीडिंग मी. फॉर एक्झाम्पल, माय एल्डर सिस्टर वॉज हेल्पिंग मी. फॉर एक्झाम्पल, ही इज मेकिंग अस लाफ. किंवा आवर टीम प्लेयर्स आर गेनिंग कॉन्फिडन्स. कळलं? तर हे सर्व वाक्य आपल्याला कंटिन्युअस ॲक्शन दर्शवतात. नेक्स्ट क्वेश्चन 6मध्ये असं आपल्याला सांगितलेलं आहे, यूजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲटलिस्ट 3 सेंटेन्सेस. कमीत कमी 3 वाक्य असे तयार करायचे आहेत दॅट शो फ्युचर ॲक्शन, जे की आपल्याला भविष्यातील कृती दर्शवतात, ऑर स्टेट किंवा भविष्यातली परिस्थिती. एक्झाम्पल, हू विल वॉन्ट टू फॉलो मी. कुणाला माझ्या पाठीमागे यायचं आहे. व्हेन आय एम ऑल ग्रोनअप, जेव्हा मी ग्रोनअप झालेला असेल. असेच वाक्य तयार करायचे आहेत जे आपल्याला फ्युचर ॲक्शन दर्शवतील. फॉर एक्झाम्पल, हू विल वॉन्ट टू पार्टिसिपेट इन द नेक्स्ट क्रिकेट मॅच. कोणाला पुढच्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये भाग घ्यायचा आहे. व्हेन आय विल बी इन क्लास 12th, जेव्हा मी 12वीच्या वर्गामध्ये असेल. असेच काय एक्झाम्पल काय म्हणता येईल आणखी?